नमस्कार मित्रांनो, आपल्या टेस्टीज किंवा अंडकोश जे असतात त्याला आपण खूप दुर्लक्ष करतो। पेनिसला तर आपण खूप जास्त महत्त्व देतो इंद्रियाला, पण आपण टेस्टीजला महत्त्व देत नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा रिप्रोडक्शन सिस्टममध्ये जर ऑर्गन असेल तर ते आहे टेस्टिकल। टेस्टिकल आपल्याला 2 टेस्टिकल असतात। या टेस्टिकलमध्येच टेस्टोस्टेरोन हार्मोन तयार होतात, शुक्रजंतू तयार होतात, स्पर्मॅटोजेनेसिस होतं आणि म्हणून टेस्टिकलची हेल्थ मेंटेन नॉर्मल ठेवण्यासाठी, त्याचं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला खूप काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं। नाही तर पुढे चालून आपल्याला इनफर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा आपल्याला सेक्शुअल प्रॉब्लेम पण येऊ शकतात। तर मित्रांनो, चला तर आज ह्याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पण पाठवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, चला तर आजच्या विषयावर सुरुवात करूया। आजचा जो आपला विषय आहे की टेस्टिकल्स किंवा अंडकोश हे खूप महत्त्वाचा भाग आहे आणि रिप्रोडक्शनमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे, महत्त्वाचा पार्ट आहे। तर मित्रांनो, टेस्टिसचे अगर डेली आपण 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी ह्या थंबने चांगली जर मसाज केली तर स्पर्मॅटोजेनेसिस चांगलं होऊन आपली स्पर्म क्वांटिटी, क्वालिटी आणि स्पर्मॅटोजेनेसिस वाढवण्यासाठी नक्कीच टेस्टिक्युलर मसाज आपल्याला मदत करते। असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे की जे लोक रेग्युलर टेस्टिसची मसाज करतात त्यांचं स्पर्म काउंट चांगलं असतं, त्यांची मोटिलिटी, स्पर्मची मोटिलिटी चांगली येते आणि त्यांना इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम खूपच कमी दिसून येतात। आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही मसाज करता करता तुम्हाला कुठं सिस्ट दिसली किंवा तुम्हाला काही व्हिजिबल व्हेन्स दिसल्या तर अर्ली व्हेरिकोसिल म्हणा किंवा अर्ली सिस्ट हे पण डिटेक्शन करायला आपल्याला नक्कीच टेस्टिक्युलर मसाजची मदत होते। जर हे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झालं तर अर्ली स्टेजमध्ये विथ द हेल्प ऑफ मेडिसिन आपण ते ट्रीट करू शकतो। पण तुम्ही जास्त लेट त्याला किंवा बघतच नाही किंवा टेस्टिक्युलरला किंवा फील करत नाही किंवा मसाज करत नाही, त्याच्यामुळं केव्हा तुम्हाला खूप मोठं हायड्रोसिल झालं किंवा व्हेरिकोसिल ग्रेड 3 किंवा 4 झालं किंवा सिस्ट खूप मोठी झाली, तेव्हा तुम्हाला कुठे जाणून येतं आणि तेव्हा सर्जरी फक्त एक पर्याय उरतो। म्हणून अर्ली डिटेक्शनसाठी डेली जर तुम्ही टेस्टिक्युलर मसाज जर केलं तर काही आजार असे असतात की ग्रेड 1, ग्रेड 2 जे व्हेरिकोसिल असतात, फक्त टेस्टिक्युलर मसाजने पण तुम्ही त्याला चांगलं करू शकता। तर मित्रांनो, टेस्टिक्युलर मसाज जर तुम्ही केली तर तुमचं डिझायर वाढते, तुमच्या बॉडीमधलं टेस्टोस्टेरोनचे हार्मोनचं प्रमाण वाढतं, तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस वाढतं, तुम्हाला काही अर्ली डिटेक्शन, काही आजार असतील तर अर्ली डिटेक्शन होतं। तर असे भरपूर टेस्टिक्युलर मसाजचे फायदे होतात आणि टेस्टिक्युलर मसाज केल्यामुळं तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याच्यामुळे तुमचं प्रॉपर इरेक्शन होतं आणि कुठे ना कुठे तुम्हाला फील गुड होऊन त्या टेस्टिसची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याचे कार्य मेंटेन ठेवण्यासाठी डेली अल्फाजेन ऑइलसारखे ऑइलने हे आपल्या बाथरूममध्ये व्हिजिबल ठिकाणी ठेवून द्यायचं। आपल्याला आठवण आली की 10 मिनटं आपण इंद्रियाची मसाज करू शकतो आणि 5 ते 7 मिनटं आपण टेस्टिसची मसाज करू शकतो। जर दोन्ही ऑर्गनची मसाज जर ठेवली तर आपलं जे काही रिप्रोडक्टिव्ह मेन ऑर्गन जे आहे, आपल्या इंद्रिय आणि टेस्टिस आपल्या जे असतात, त्यांची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी या अल्फाजेन आयुर्वेदिक ऑइलचा आपण चांगलं मदत घेऊ शकतो। आणि याच्यामध्ये आयुर्वेदिक हर्ब्स असल्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत किंवा ॲलर्जी नाही। तरी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आजार असो वा नसो, पण ही जसं आपण डेली 2 टाईम आपलं ब्रश करतो त्याप्रमाणे या ऑइलची, टेस्टिसची आणि पेनिसची मसाज करण्यासाठी तुम्ही जर सवय लावली तर ही सवय खूप छान आहे आणि त्यासाठी तुमचं जे लैंगिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये बाधा येणार नाही, काही तुम्हाला आजार होणार नाही। तर मित्रांनो, आजपासून तुम्ही 2 वेळा नक्कीच टेस्टिसची आणि टेस्टिक्युलर मसाज करा, डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट होतील। धन्यवाद मित्रांनो।